तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज ब्लॉग बनवायचं कारण खास आहे, कारण की आपल्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती आज होणार आहे. आपण जी मिडल क्लास लोक असतो ती जे स्वप्न बघतो ती पूर्ण होतील की नाही माहीत नाही, पण एक स्वप्न जे बघितलेलं ते आता सत्यात उतरायची वेळ आली आहे. म्हणजे अशा एका ठिकाणी चाललो आहे जे धार्मिक स्थळ आहे, पण अशा गोष्टीतून चाललो आहे जी खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. तर आता आपण त्या गोष्टीने आपण तिथपर्यंत पोहोचूया. चला मी तुम्हाला दाखवतो आपण कशाने चाललो. तर आपण आता आलो आहे एअरपोर्टला आणि आता आपण प्रवास करणार आहे फ्लाईटने. तर आता सगळी प्रोसेस करून घेऊया. 1-1.5 तास जायला, आपली 5:40ची फ्लाईट आहे. तर आता आपण फ्लाईटने जाऊया. आपल्याबरोबर कोण आहे माहिती आहे काय? काकडे साहेब आहे, मनोज दादा आहे, गौरव, मोठी माणसं आहे. हे लोक सगळे जाऊन आले आहेत आणि मी पहिला आहे. हा काय ती सगळी जाऊन आले. आणि आपली एक मॅडम कुठे आहे? ही बघा, ही तिकीट वगैरे सगळे ही बघते तिने काढलेली आहे. तर ही आपल्याला तुम्ही पहिल्यांदा आहे. चला तर आता आपण सगळी प्रोसेस, आपली बॅग चालली आहे. ह्या लगेज आहेत, तर लगेज जातील या पट्ट्यावरून. आणि आपण आपली जी कॅबिन मध्ये घ्यायची बॅग आहे ती ठेवली आहे. सगळं काढून ठेवायला लागतंय. बेल्ट आहे, चार्जर आहे, मोबाईल आहे. बापरे, आपल्या अंगावर काय नाही, पट्टा पण काढून ठेवलाय. तर त्या ट्रेमधनं टाकूया आणि जाऊया. तर बोर्डिंग गेट ओपन होत आहे. म्हणजे दार किती होतं? होतं 4:30 बोर्डिंग गेट ओपन. 4:30ला बोर्डिंग गेट ओपन होते. तर आता आपण जाऊया आणि फ्लाईटने तुम्हाला दाखवतो डेस्टिनेशन काय आहे. काय बोलता कोणती ट्रिप मारू बोलतात? मी ट्रिप एकदम बसली. अरे इधर आने का हा का? चला मग काय बोलता आपले सबस्क्रायबर फॅमिली, आपल्याला इंटरनॅशनल ट्रिप करावी लागेलच. तर आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. आपण इंटरनॅशनल ट्रिप पण तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवतो. काय बोलता? हा जाऊया. जाने का भाई, हाय बोला तो जाने का. चल देखते कैसा जाते. चलो. तुला व्हिडिओ वरती विचारणार की कुठे चाललाय, कशाला चाललाय, काय काम आहे. मग काहीच त्याच्यासाठी आपल्याला इंग्लिश शिकायला लागेल, चांगली वाली इंग्लिश क्लास घ्यायला लागला. अच्छा, आपण पहिला व्ह्यू बघूया प्लेनचा. आयुष्यात पहिल्यांदा प्लेन बघतोय आणि आता त्याच्यात बसून पण जायचं आपल्याला. तर हे वालं इंडिगोचं प्लेन आहे ना, ते आपलं आता बॅग्स लोड होत आहे. त्याच्यानंतर गेट चालू होईल आणि मग आपण हा स्कायवॉक मारून जाऊया. घाटकोपरवाला स्कायवॉक मारून डायरेक्ट प्लेनमध्ये. आमची स्वारी निघाली. चाललोय धुरी दांडेच्या एकटाच राहिलाय फ्लाईटने जायचा. आता मी पण चाललोय म्हणजे तिथे उतरल्यावर बघू. तोपर्यंत हवेमध्ये आता आपण जाऊया फ्लाईटने. आपल्या बसमध्ये कंडक्टर सध्याची इथे लेडीज कंडक्टर आहेत ना. हवाई सुंदरी. हा, हवाई सुंदरी. आता आपण हवाई सुंदरी बघूया. म्हणजे असंच झूम न करूया नाहीतर. तुमचे एसटी महामंडळामध्ये स्वागत आहे. भाई सेम एसटी महामंडळ आहे. आपल्या बॅगा टाकायच्या बघा. गौरव, मी काय बोलतो भाई, एसटी महामंडळ आहे सेम. अरे सेम एसटी महामंडळ आहे, तुम्हाला दाखवतो बघा. हा काय काकडे काका बिचारे आमच्या मागे. हा सेम एसटी वाला व्ह्यू आहे. एसटी लगेज वरती टाकायचे. आणि ही आपली विंडो सीट. आता जर आपण सीट बेल्ट बांधून घ्या, कारण की भाई जीवाचा प्रश्न आहे. काय बोलतो? आपल्या जीवाचा प्रश्न आहे. सीट बेल्ट बांधून घ्या. मस्त सीट बेल्ट बांधून टाईट. व्हिडिओसाठी मेहनत चालू आहे. सपुसी फोटोसाठी स्ट्रगल. और ऑक्सीजन का प्रवाह शुरू करने के लिए
अपनी नींद और नाक और मुंह ढककर सांस लेते आपल्याला सगळं दाखवत आहेत कसं काय करायचं ते. माझ्यासारखी पहिल्यांदा असतात ती व्हिडिओ काढतात असे. इस विमान में जर कोणाला उलटे बिलटे होत असेल ना ते बघा हे काढायचं आणि ह्याच्यात वकावकी करायची आहे. आपल्या लोकल याची हे नाही पिशवी नाही. आपण कशी एस टी मध्ये त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या घेऊन जातो तर तसंच आहे. सेम आहे. सेम एस टी आहे. मी परत परत सांगतोय सेम एस टी आहे. फक्त हे जरा अपग्रेडेड एस टी आहे. ह्याच्यामध्ये वकावकी करायची झाली तर. गाईज तुम्हाला आवाज येतोय काय? हे सेम एस टी वाला फिलिंग आहे हा. मोठ्या लोक फक्त एवढाच फरक आहे की श्रीमंतांची एस टी आहे. गाईज जशी गणपती विसर्जनाला लाईन असते ना तशी वाली लाईन लागली आहे बघा विमानांची. आता ते एक गेलं तुम्ही बागाशी बघितलात. आता हे दुसरं त्याच्या मागून आपलं. आणि बघा ही लाईन बघा बघा. एक आमच्या मागे 2 3 4 5 ट्रॉल्या उभ्या आहेत गणपतीच्या. सो लेट स्टार्ट गाईज. आपल्या विमानाचं टेक ऑफ करताय. माझे थोडे कपाळ झाले थोडे कपाळ. बाय 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 गणपती बाप्पा मोरया. हा बाई घेतला ना टेक ऑफ. विमान भाई हवेत हवेत आता हवेत बाई पहिल्यांदा वरतून बघतो. झोपडपट्ट्या 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 नाही बाई झोपडपट्ट्या नाही. बिल्डिंग कडक आहे. मी मम्मीला सांगितलंय कौलावर उभी राहा आणि हात दाखवा. आता बघूया दिसते काय. कडक कडक विवो जू. अरे आई व जू 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 चौपाटी जू चौपाटी. बाई पहिल्यांदा हवेतून उडतो. डेंजर आहे रे. कसं आहे पहिल्यांदा विमानात बसलेली माणसं. पहिल्यांदा विमानात बसलेली. आतापर्यंत आपण गडावरनं क्लाउड गॅदरिंग केलेली आहे. म्हणजे गडावरून आपण ढग खाली बघायचो. आता बाई विमानातून खाली ढग. दिस इज द एक्सपेन्सिव्ह क्लाउड गॅदरिंग. कडक दिसते. गाईच फ्लाईटवाल्या काकींनी आपल्याला हे खायला दिलंय. या या थँक्यू अमित भाई गावडे. तुमच्यामुळे आम्हाला एवढं मोठं काय काय भेटलं आहे खायला. चव नंतर सांगतो कशी आहे ती. बाई ज्यूस बीस घेतले. रिचवाला फील आहे पण थोडीशी गांज फाटली आमची कारण की विमान हलतं आहे. तर आता बघूया बघा तुम्हाला दाखवतो कसं हलतंय. फक्त हादडाहादडी चालू. हो भाई सब कसला आहे तुफान. फक्त हादडाहादडी फक्त हादडाहादडी. आता रामटोन खाव्या थांबा. काहीच एस टी हाडायला लागली आणि इथपर्यंत आले. स्वामी नीट खाली घेऊन जावा. Have your attention please, as we are anticipating turbulence. I request all the passengers to please be seated and fasten your seatbelt. Turbulence होने के संभावना के कारण सभी यात्रियों से निवेदन है कि अपने सीट पर ही बैठे रहे और सीट बेल्ट बांधे. बाई सीट बेल्ट बांधायला लावताय. आता काय करत नाही. सीट बेल्ट बांधायला लावताय. आता काय करत नाही. तेच म्हटलं गाडी हलती कशी. तयारीत आहे बघ. लावले ना. बाई काय करत आहे. बेल्ट लावलाय ना. काकडे झोपले त्यांना सीट बेल्ट बीट बेल्ट काय नाही. गो काकी तुम्ही बघत असाल ना तर पाठीमागे झोपलेत निवांत एकदम. काहीतरी होणार आहे मला वाटतंय. आता बघा काय होतंय. एवढं सुचलं पाहिजे बस. काकाच्या चष्म्यामध्ये रुमाल टाकलाय आणि दुखले. काकाची टेक्निक बघा मध्ये. फाटली.
बसवलंय, कारण की एवढं विमान एअर होस्टेसना पण बसवलंय, कारण की एवढं विमान होत आहे. डर का मावले. थांबा तुम्हाला दाखवतो त्यांना कसं बसवलंय ते बघा. बसवलंय बाई उभी होती, तिला पण बसवलं, म्हणजे बसायचं पैसे विमान लय हलतंय. तर गाईचं आपलं प्लेन लँड होतं. तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला असं वाटत असेल की बिझनेस क्लासमध्ये बसलाय ना, एक्स्ट्रा खायला प्यायला एकटेच बसले एकदम मस्त. आणि आमचे इथपर्यंत आलेले जेव्हा असं विमान आलं तेव्हा बोललो काही खरं नाही, पण फायनली आपण चौथीवरनं वरती गेलो हवेमध्ये, हवेतून खाली आलं. तर काय फायनली आपला फ्लाईटचा प्रवास झाला आहे. तर मी तुम्हाला आत्ता सांगतो आम्ही कुठे पोचलो आहे ते. आम्ही आलो आहे राजमुंद्रीला आणि आता आम्ही इथून जाणार पिठापूरला. दत्त महाराजांचं दर्शन आला. हा फ्लाईटचा प्रवास होता मुंबई ते राजमुंद्री. तर ही डोमेस्टिक फ्लाईट होती. इंटरनॅशनल लवकरच करूया, ते पण तुम्हाला बघायला भेटेल. तर आता आपण कारने जाऊया पिठापूरला. आता इथून कारने पिठापूर हे नाही ना बोलता 1.5 तास आहे, म्हणजे 1.5 तासाचं. तर आपण कारने जाऊया पिठापूर. पोचलेलो आहे हॉटेलला, 9 वाजले. आता आपण चालत जाऊया आपल्या हॉटेलच्या रूममध्ये, म्हणजे हॉटेलवरच जाऊया. थोडंसं वॉकिंग आहे, ते झाल्यावर फ्रेश होऊन मग जेऊया आणि झोपून उद्या सकाळी आपण दर्शनाला जाऊया. ढकल ढकल आमची सिच्युएशन अशी झाली आहे की आम्ही ह्या हॉटेलला जेवायला आलेलो, श्रीपाद अन्नपूर्णा हॉटेलला. तर त्यांच्याकडे एवढा लॉट आलाय, तर ते बोलतात की 4 जणांसाठी जेवण पण. ते बोलतात की रात्री 11 नंतर उरलं तर देतात. आता 9:45 झालेत, तर आम्ही बघू शकत नाही. तर आता इथे आमचे व्हेरिएशन्स बघतायत काय ते. बाई ढकल, जे आहे ते ढकल. काय काय बघतो, पिझ्झा बघतोय. बघ काहीतरी बंद होणार आहे. तू ढकल पोटात. काकडे आहेत ना ते बघा, ते बघताय ना की कुठे जेवण बिवण देतात काय बघा. आणि तो आहे ना, तो आम्हाला बोललाय की 5-10 मिनिटं लागतील रूमसाठी. तर आता बघूया. हा तर आता बघूया. हा जेवण करतोय काहीतरी. भाई जेवण द्या सांगतोय गरीबांना. 5 गरीबांना जेवण द्या सांगतोय 5 जणांना. तो हो क्या बोले. यांनी काहीतरी सेटिंग लावली. आता बघूया सेटिंग सक्सेसफुल होते काय नाही. त्याच्या चेहऱ्यावरनं वाटतंय की नाही बोलतोय. त्याच्या चेहऱ्यावरनं वाटतंय की नाही देणार. तर बघून मी तुम्हाला दाखवतो. हा बघा चेहऱ्यावर. आता थांब बोलतोय नाही, काहीतरी बोलतोय. बघूया डिस्कशन ठेवलंय. बघूया. तर मंडळी आता आम्ही चाललोय पहिल्या फ्लोअरला. आणि तो हॉटेलवाला काय बोलला माहिती, आम्हाला मी तुम्हाला कोणती पण भाजी देणार, तुम्ही खाल काय. तर आता आम्ही कोणती पण भाजी खायला तयार आहे. रोटी आणि भाजी मिळणार आहे. तर आपण थोडा वेट करूया. तो बोला की तुम्हाला वरती रूममध्ये आणून देतो. तर गाईच एवढ्या मेहनतीनंतर आपल्याला जेवण भेटलं आणि ते पण भारी भेटलंय. हे चपात्या आहेत 20 आहेत, पनीरची भाजी आहे, राईस आहे. आता मस्त खाऊया. आता कसं वाटतंय बघून, जेवण आलंय. तर आपलं फायनली जेवण वगैरे झालंय, मस्त रूम मध्ये आलं. आता एकदम चिल मध्ये झोपायचं आणि उठायचं आहे 3:30ला, कारण की आम्हाला 4:30 पावणे 5 पर्यंत मंदिरात जायचं आहे. बिकॉज पादुकांचं दर्शन घ्यायचं आहे. 5 वाजता मंदिर उघडतं, तर तो बोलला की त्याच्या आधी जावा. तर आता आपण झोपूया आणि 5:30 वाजता आंघोळ वगैरे फ्रेश होऊन आपण जाऊया. तर मी तुम्हाला डायरेक्ट आता भेटतो मंदिरामध्ये.